Hello students, I welcome all of you in this lecture. In this lecture we will discuss the theorem that we were observing in the last lecture. Okay, so let me first of all recall the steps that we have taken until now in that particular theorem. So basically, let me read out the theorem. So we were proving that suppose n is a nilpotent linear transformation of index of nilpotence k, and v1 is a subspace spanned by u n of u dot 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 so on n raised to k minus 1 of u. Okay, for u belongs to v, n raised to k minus 1 of u is not equal to 0. There exists a subspace w of v such that v can be written as v1 direct sum w, and we were about to prove this particular theorem, right? So let me first of all tell you what steps we have taken till now. So we want to find a subspace w of v such that w is invariant under n. Okay, its intersection with the w should be equal to singleton 0. v1 intersection w should be singleton 0, means both should form a direct sum of vector space v, so their intersection must be 0, and v1 plus w should be equal to v. Okay, so we then what we did, आपण असं ॲज्युम केलं की समजा डब्ल्यू ही अशी एक सबस्पेस आहे की जी सबस्पेस पहिल्या दोन कंडिशन्स सॅटिस्फाय करते, म्हणजे डब्ल्यू इन्व्हॅरियंट पण आहे आणि व्ही वन इंटरसेक्शन डब्ल्यू सिंगलटन 0 पण आहे. अशा दोन गोष्टी आपण ॲज्युम केल्या डब्ल्यूसाठी. मग जर डब्ल्यूने तिसरी गोष्ट प्रूव्ह केली, ओके, तर डब्ल्यू ही आपली रिक्वायर्ड सबस्पेस होईल आणि आपला थेरम प्रूव्ह होईल. म्हणजे आपण अशी सबस्पेस फाइंड केली की डब्ल्यू सच दॅट व्ही कॅन बी रिटन ॲज व्ही वन डायरेक्ट सम डब्ल्यू, राईट. सो ते करण्यासाठी आपण अशी एक सबस्पेस ॲज्युम केली होती, आणि नाव इट ओनली रिमेन्स टू प्रूव्ह दॅट व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस डब्ल्यू. बरोबर आहे. सो आपण ॲज्युम केले की समजा व्ही इज नॉट इक्वल टू व्ही वन प्लस डब्ल्यू. सो व्ही इज नॉट इक्वल टू व्ही वन प्लस डब्ल्यू असेल तर ऑटोमॅटिकली एक वेक्टर तुम्हाला मिळेल झेड बिलॉंग्स टू वेक्टर स्पेस, कारण वेक्टर स्पेस मोठी असते व्ही वन प्लस डब्ल्यूपेक्षा. ओके, सो तो झेड वेक्टर स्पेसमध्ये तर असेल पण तो व्ही वन प्लस डब्ल्यूमध्ये नसेल. बरोबर आहे. पण एन रेस टू के 0 आहे. सो एक तरी तुम्हाला आर असा मिळेल की एन रेस टू आर ऑफ झेड हा व्ही वन प्लस डब्ल्यूमध्ये असेल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा तुम्ही आरची व्हॅल्यू 0 घेतली तर इथं झेड मिळेल, झेड तर नाही आहे. 1 घेतली एन ऑफ झेड पण नसेल, कदाचित एन स्क्वेअर ऑफ झेड असेल. काहीच नसेल तर ॲट द एंड ऑफ दी स्टोरी तुम्ही आरची व्हॅल्यू के पुट केली तर तुम्हाला एन रेस टू के ऑफ झेड. बट वॉट इज एन रेस टू के ऑफ झेड? 0. आणि 0 तर आहे व्ही वन प्लस डब्ल्यूमध्ये, राईट. म्हणजे तुम्ही असा एक आर फाइंड करू शकता विच इज 0 लेस दॅन आर लेस इक्वल के सच दॅट एन रेस टू आर ऑफ झेड बिलॉंग्स टू व्ही वन प्लस डब्ल्यू, बट प्रिवियस पॉवर्स डज नॉट बिलॉंग्स टू व्ही वन प्लस डब्ल्यू. म्हणजे झेडच्या प्रिवियस पॉवर्स जर तुम्ही घेतल्या एन रेस टू आय अप्लाय करून तर त्या पॉवर्स व्ही वन प्लस डब्ल्यूमध्ये नसतील. ओके, सो समजा एन रेस टू आर ऑफ झेड हा व्ही वन प्लस डब्ल्यूमध्ये आहे. सो आपण त्याला कसं लिहिलं? एन रेस टू आर ऑफ झेड इज इक्वल टू व्ही प्लस डब्ल्यू लिहिलं आपण त्याला. बरोबर आहे. सम एलिमेंट ऑफ व्ही वन अँड सम एलिमेंट ऑफ डब्ल्यू. Okay, further n raised to k of z equal to 0, that we know because n raised to k equal to 0. So n raised to k of z equal to 0 आलं. सो जस्ट काय केलं आपण त्याला थोडंसं रिअरेंज केलं आहे. सो वी हॅव रिटन n raised to k as n raised to k minus r into n raised to r. So this will be n raised to k minus r of n raised to r of z equal to 0. But already I know the value of n raised to r of z. So ती व्हॅल्यू मी ते सबस्टिट्यूट केली. So I got n raised to k minus r of v plus w equal to 0. I applied n raised to k minus r on both the vectors v and w. So I got n raised to k minus r of v plus n raised to k minus r of w equal to 0, right? But v1 and w both are invariant, right? Both are invariant. So that's why what will happen, that n raised to k minus r of v belongs to v1 because v belongs to v1. So it's n raised to k minus r of v also belongs to v1 because it is invariant under n. Similarly, n raised to k minus r of w belongs to w because w is also invariant, which we have assumed in the beginning of the proof, right? So since this vector belongs to both v1 and w, what we can write? We can write n raised to k minus r of v equal to minus n raised to k minus r of w. But n raised to k minus r of w belongs to w, so that's why left hand side also belongs to w. So we wrote that n raised to k minus r of v belongs to w. Okay, आणि एन रेस टू के मायनस आर ऑफ व्ही हा व्ही वनमध्ये पण होता, डब्ल्यूमध्ये पण दाखवला. सो तो इंटरसेक्शनमध्ये जाईल, सो त्याची व्हॅल्यू असेल 0. बरोबर आहे. एन रेस टू के मायनस आर ऑफ व्ही इक्वल टू 0. आणि एक लेमा जो आपण त्याच्या आधी प्रूव्ह केला होता त्या लेमाचा यूज जर केला तर वी कॅन फाइंड सम वेक्टर व्ही नॉट सच दॅट एन रेस टू आर ऑफ व्ही नॉट इक्वल टू व्ही. ओके,
असं आपण एक वेक्टर फाइंड करू शकतो व्ही नॉट. सो एन रेस टू आर ऑफ व्ही नॉट इक्वल टू व्ही. आपण फक्त काय केलेलं आहे याच्यामध्ये, सो एन रेस टू आर ऑफ व्ही नॉटची व्हॅल्यू म्हणजे व्हीची व्हॅल्यू आपण या एक्सप्रेशनमध्ये पुट केलेली आहे. कोणत्या? या एक मिनटं, येस, या एक्सप्रेशनमध्ये. सो एन रेस टू आर ऑफ झेडची व्हॅल्यू काय झाली? सो एन रेस टू आर ऑफ झेडची व्हॅल्यू झाली एन रेस टू आर ऑफ व्ही नॉट प्लस एन रेस टू आर ऑफ प्लस डब्ल्यू, राईट. सो इथपर्यंत आपण हा थेरम प्रूफ केला होता, राईट. आणि आता आपण याच्या पुढच्या स्टेप्स बघूया की पुढच्या स्टेप्स आपण कशा पद्धतीने कॅरी करू शकतो अँड हाऊ कॅन वी गो टू द एंड ऑफ द प्रूफ. ओके, सो नाव what I will do, I will assume something, okay, to prove this. So what's my assumption? So let me continue theorem here itself. Okay, so yes. Okay, so put z1 is equal to z minus v naught. Okay, just put z1 is equal to z minus v naught. You already know z, you already know v naught, so it will be not difficult for you to assume there's a fraction of z and v naught. Okay, so put z is equal to z1 minus v naught, right? So what will be the value of, then what is the value of n raised to r of z1? So n raised to r of z1 will be equal to n raised to r of z minus v naught. Just I have substituted the value. So this is equal to n raised to r of z minus n raised to r of v naught, right? Okay, but I also know the value of n raised to r of z. Okay, so this is the value of n raised to r of z, that is equal to n raised to r of v naught plus w. Okay, so let me just substitute that value here. So this is equal to n raised to r of v naught, okay, plus small w minus n raised to r of v naught. So you'll easily find that this particular n raised to r of v naught get cancels with this n raised to r of v naught. So at the end I just left with w. So n raised to r of z1 equal to w. Now so this clearly implies that n raised to r of z1 belongs to w, because w belongs to w, right? So n raised to r of z1 belongs to w. Okay, now let me just show you or let me just tell you what is n and what is the property of n. Okay, but let me just do it first of all, and then I will show you why it happens. Okay, so what I'm going to do, n raised to r of z1 belongs to w. I don't have problem with this particular statement, but I have a problem with this statement that n raised to I of z1 belongs to w for I less than r. म्हणजे n raised to r of z1 w मध्ये आहे हे आपण प्रूव्ह केलं आहे. सो आय एम ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. सो आय कॅन पुट a green mark here that yes, I am agree with this statement, but I am not agree with this statement that n raised to I of z1 belongs to w for I less than r. Now why I am not agree? Why I am not agree with this statement? समजा असं झालं तर काय होईल? जस्ट ट्राय टू चेक की समजा असं झालं तर काय होईल. n raised to I of z1, आयची व्हॅल्यू आरपेक्षा कमी आहे आणि n raised to I of z1 हा wमध्ये आहे. असं झालं तर काय होईल? जर असं झालं तर n raised to I of z1 ची व्हॅल्यू येणार स्मॉल w, बरोबर आहे. n raised to I of z1 ची व्हॅल्यू येणार स्मॉल w. ओके, स्मॉल w आपण ॲझ्युम केलेला आहे. सो लेट मी जस्ट ॲझ्युम इट्स ॲज समथिंग ॲज अ w डॅश. ओके, सो n raised to I of z1 ची व्हॅल्यू येणार w डॅश फॉर सम, लेट मी राईट हिअर, फॉर सम w डॅश बिलॉंग्स टू w, right? Okay, okay, no problem. Now put the value of z1, okay, because you know what is z1. So let me just show you. I assumed the z1 in the beginning. I started the lecture with the assumption of z1. So z1 is z minus v naught. So let me just put that value. So this implies n raised to I of z minus v naught is equal to w dash. Fine. So this implies n raised to I of z minus n raised to I of v naught is equal to w dash, right? Okay, so this implies n raised to I of z is equal to n raised to I of v naught plus w dash. Okay, n raised to I of v naught plus w dash. Okay, now you can see v naught हा कुठला एलिमेंट आहे. लेट मी जस्ट गो बॅक अँड शो यू की v naught हा कुठला एलिमेंट आहे. तर तुम्ही बघू शकता v naught हा v1 मधला एलिमेंट आहे, बरोबर आहे. v1 काय आहे? इनव्हॅरियंट. सो v naught वर तुम्ही n अप्लाय केला तर तो एलिमेंट परत v1 मध्ये असेल, बरोबर. मी काय सांगतो, लेट मी जस्ट टेल यू इन सिम्पल वर्ड्स. v naught v1 मध्ये आहे,
सो एन ऑफ व्ही नॉट पण व्ही वनमध्येच असणार, कारण व्ही वन इन्व्हॅरियंट आहे अंडर एन. आता हा एलिमेंट व्ही वनमध्ये आहे, सो एन ऑफ व्ही नॉट परत जर त्याच्या मी एन अप्लाय केला तरी पण तो एलिमेंट व्ही वनमध्येच असणार. म्हणजेच काय झालं की एन स्क्वेअर ऑफ व्ही नॉट पण व्ही वनमध्ये असणार. असं करत करत जर तुम्ही गेला तर हा जो एन रेस टू आय ऑफ व्ही नॉट आहे हा एलिमेंट पण व्ही वनमध्ये असेल. आणि डब्ल्यू डॅश तर ऑलरेडी डब्ल्यूमध्ये आहे, राईट. ओके, सो त्याच्यामुळे हा जो एन रेस टू आय ऑफ झेड आहे तो एलिमेंट गेला व्ही वन प्लस डब्ल्यूमध्ये. बरोबर आहे, एन रेस टू आय ऑफ झेड कुठे गेला, व्ही वन प्लस डब्ल्यूमध्ये. बट तुम्हाला आठवत नसेल तर मी एकदा तुम्हाला मागे घेऊन जातो आणि तुम्हाला सांगतो की आपण काय म्हटलं होतं की n raised to r of z, there exists r such that n raised to r of z belongs to v1 plus w, but n raised to I of z does not belongs to v1 plus w for I less than r, right. पण आता काय झालं आहे की तुमचा I जो आहे तुम्ही म्हणताय I तुमचा तो ऑलरेडी लेस दॅन r तुम्ही ॲज्युम केलेला आहे इथे, बरोबर आहे. आणि I n raised to I of z v1 plus wमध्ये गेला. सो हे पर्टिक्युलर स्टेटमेंट तुमच्या या ॲझम्शनला कॉन्ट्रॅडिक्ट करतं की एनची लेस आयापेक्षा कमी असणारी पॉवर व्ही वन प्लस डब्ल्यूमध्ये असू शकत नाही. या स्टेटमेंटला तुमचं ते स्टेटमेंट कॉन्ट्रॅडिक्ट करतं, राईट. सो आय कॅन राईट हिअर दिस इज नॉट पॉसिबल. ओके, सो दिस इज कम्प्लिटली नॉट पॉसिबल. सो दिस इज नॉट पॉसिबल, राईट. ओके, दिस इज नॉट पॉसिबल. आता त्याच्यामुळे मी काय म्हटलं होतं की दस एन रेस टू आय ऑफ एन रेस टू आर ऑफ झेड वन डब्ल्यूमध्ये आहे. सो हेन्स n raised to I of z1 does not belongs to w for I less than r. हे आत्ता आपण प्रूव्ह केलं, कारण n raised to I r of z1 w मध्ये आहे, पण n raised to I of z1 w मध्ये असू शकत नाही जर I less than r असेल तर. त्याचं रिझन मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. सो आता आपण काय करूया, आपल्याकडे एक नवीन एलिमेंट आलेला आहे z1. ओके, सो त्याचा यूज करून आपण एक सबस्पेस तयार करूया. तुम्हाला आठवत असेल तर एक सबस्पेस आपण तयार केली होती v1. सो व्ही वन ही सबस्पेस आपण कशी तयार केली तर तुम्हाला सांगतो. व्ही वन ही सबस्पेस आपण कशी तयार केली होती, यू एन ऑफ यू एन स्क्वेअर ऑफ यू डॉट 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 सो ऑन एन रेस टू के मायनस वन ऑफ यू, अशा के वेक्टर्सपासून आपण ती सबस्पेस जनरेट केली होती, राईट. आता आपल्याकडे z1 हा एक नवीन एलिमेंट आलेला आहे. सो मी सेम ट्रिक यूज करून ती सबस्पेस तयार करू शकतो तशा टाईपची. बट मी त्याच्यामध्ये एक थोडासा ट्विस्ट आणणार आहे. मी फक्त तेवढेच एलिमेंट नाही घेणार तर मी त्याच्यामध्ये डब्ल्यू पण घेणार आहे. ओके, सो आता काय करूया, लेट्स क्रिएट अ लार्जर सबस्पेस, एक मोठी सबस्पेस तयार करूया. सो लेट w1 कॅपिटल w1 बी द सबस्पेस ओके of V spanned by okay W and n of z1 n of z1 dot n square of z1 dot 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 so on n raised to r minus 1 of z1, right. सो समजा W1 ही अशी सबस्पेस मी तयार केली की जी W आणि Z1 एन ऑफ Z1 एन स्क्वेअर ऑफ Z1 डॉट 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 एन रेस टू आर मायनस वन ऑफ Z1 पासून तयार झाली, राईट. सो ऑब्वियसली विदाउट एनी हेजिटेशन आय कॅन राईट दॅट W इज कंटेन्ड इन W1, कारण W1 ही W आणि एवढ्या सगळ्या वेक्टर्सपासून तयार होते. सो W1 ऑब्वियसली Wपेक्षा मोठीच असणार आहे. ओके, बिकॉज स्पॅनिंग सेट मोठा आहे त्याचा. डब्ल्यू तर आहेच स्पॅनिंग सेटमध्ये, पण त्याच्याबरोबर बाकीचे वेक्टर्स पण तुम्हाला स्पॅनिंग सेटमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे डब्ल्यू हा ऑब्वियसली W1मध्ये कंटेंट आहे. आणि जर डब्ल्यू हा W1मध्ये कंटेंट असेल तर व्हॉट कॅन यू टॉक अबाउट डायमेन्शन. सो दस डायमेन्शन ऑफ W1 ऑब्वियसली मोठं असणार आहे डायमेन्शन ऑफ डब्ल्यूपेक्षा. सो डायमेन्शन ऑफ W1 इज लार्जर दॅन डायमेन्शन ऑफ डब्ल्यू. हे तर ऑब्वियस आहे, कारण W हा प्रॉपरली कंटेंट आहे W1मध्ये, त्याच्यामुळे डायमेन्शन ऑफ W1 इज लार्जर दॅन डायमेन्शन ऑफ W. आता पुढे W इन्व्हॅरियंट आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही मगाशी एक वाक्य बोललं आहे की एन रेस टू आर ऑफ Z1 तुमचा Wमध्ये आहे. सो आता मी काय म्हणतो आहे ऐका, एक मिनटं मी तुम्हाला हे थोडंसं समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला हे पटकन डिरेक्टली लिहिलं तर तुम्हाला पटकन लक्षात येणार नाही की मी का लिहितो आहे. ओके, सो ते लिहिण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो W1 ओके
कशापासून तयार झालं आहे W1. सो आपण एक थोडंसं ना एक अशी डायग्राम काढून जरा ह्याचा बघूया. W1 कशापासून तयार झाला आहे, W तयार झाला आहे बरोबर. आणि Z1 आहे, त्याच्यामध्ये n ऑफ Z1 आहे राईट, n² ऑफ Z1 आहे डॉट सो ऑन n⁻⁻1 ऑफ Z1 आहे. तर अशा सगळ्या एलिमेंट्सपासून तुमचा काय झालेला आहे, W1 तयार झालेला आहे बरोबर आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आता बघा, हा W1 मला चेक करायचं आहे की हा W1, लेट मी राईट माय टार्गेट, की हा W1 इनव्हॅरियंट आहे का अंडर n, हे मला चेक करायचं आहे. हा W1 इनव्हॅरियंट आहे का अंडर n, हे मला चेक करायचं आहे. आता बघा, स्पॅनिंग सेट जर स्वतः इनव्हॅरियंट असेल अंडर n, तर मग W1 मधला कोणताही एलिमेंट इनव्हॅरियंट असेल अंडर n. इनव्हॅरियंट म्हणजे काय, की तुम्हाला हे चेक करायचं आहे की W1 मधला एखादा एलिमेंट सिलेक्ट केला आणि त्या एलिमेंटवर जर तुम्ही n ॲप्लाय केला तर येणारी इमेज पुन्हा W1 मध्ये जाते का, त्याला म्हणतो आपण इनव्हॅरियंट. सो आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय चेक करावं लागेल की स्पॅनिंग सेट तुमच्याकडे आहे राईट. सो फक्त आणि फक्त स्पॅनिंग सेटवर फोकस करा आणि स्पॅनिंग सेटमधले एलिमेंट्स इनव्हॅरियंट आहेत का विथ रिस्पेक्ट टू W1 हे चेक करा. ओके, स्पॅनिंग सेटमधले एलिमेंट्स इनव्हॅरियंट आहेत का विथ रिस्पेक्ट टू W1 हे चेक करा. जर तुम्ही ते चेक केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल की W1 इनव्हॅरियंट आहे की नाही आहे. आता सिम्पल आहे, W दिसतोय तुम्हाला इथे, W स्वतः इनव्हॅरियंट आहे अंडर n, हे आपलं सुरुवातीचं ॲझम्पशन आहे. थेरमची सुरुवात जिथून केली तिथंच मी म्हटलं होतं की W काय आहे, इनव्हॅरियंट आहे अंडर n. सो हा जो पार्ट आहे, हा पार्ट इनव्हॅरियंट झाला अंडर n. सो इथले एलिमेंट्स चेक करायची गरज नाही आहे. Wपासून स्पॅन झालेले एलिमेंट्स चेक करायची गरज नाही, कारण W स्वतःच इनव्हॅरियंट आहे अंडर n राईट. हे सगळं कलर करतो आहे मी राईट. ओके, सो W हा भाग एवढा इनव्हॅरियंट झाला W1चा. राहिला फक्त आता तो हा पार्ट इकडचा, आणि हा पार्ट इनव्हॅरियंट आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. सो मी तुम्हाला म्हटलं तसं की तुम्ही स्पॅनिंग सेटवर फोकस करा. आता स्पॅनिंग सेटमध्ये आहे Z1 बरोबर आहे. Z1वर मी n ॲप्लाय केला तर काय येणार, n ऑफ Z1. n ऑफ Z1 पहिल्यापासूनच W1 मध्ये आहे बरोबर आहे. n ऑफ Z1वर मी n ॲप्लाय केला तर काय येणार, n² ऑफ Z1. n² ऑफ Z1 पण W1 मध्ये आहे बरोबर आहे. असं करत करत गेला तुम्ही तर हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स तुमचे काय असणार आहेत, W1 मध्ये असणार आहेत राईट. राहिला फक्त प्रॉब्लेम एवढाच की n⁻⁻1 ऑफ Z1 हा जो एलिमेंट आहे त्याच्यावर जर मी n ॲप्लाय केला या एलिमेंटवर, तर मला मिळणारा एलिमेंट कोणता आहे, तर मला मिळणारा एलिमेंट आहे n⁻⁻r ऑफ Z1. आणि हा एलिमेंट W1 मध्ये आहे का हे मला चेक करायचं आहे. जर हा एलिमेंट W1 मध्ये असेल तर आपला विषय बऱ्यापैकी संपतो आणि तुमच्या लक्षात येईल की नाही डोंट नो, बट लेट मी जस्ट गो बॅक अँड लेट मी शो यू दॅट येस n⁻⁻r ऑफ Z1 मी ते ग्रीन ॲरो करून ठेवला होता. n⁻⁻r ऑफ Z1 W1 मध्ये आहे. कुठे आहे तो, W मध्ये आहे. सो ज्यावेळी तुम्ही याच्यावर n ॲप्लाय केला तर तो इथे, याच्यावर n ॲप्लाय केला तो इथे, असं करत करत इथे याच्यावर तुम्ही n ॲप्लाय केला की तुम्हाला मिळतो n⁻⁻r ऑफ Z1. आणि n⁻⁻r ऑफ Z कुठं आहे, तर तो आहे W मध्ये. म्हणजे W1चा जो स्पॅनिंग सेट आहे त्या स्पॅनिंग सेटमधल्या कोणत्याही एलिमेंटवर तुम्ही n ॲप्लाय केला तरीसुद्धा तुमची येणारी इमेज पुन्हा हा W1 मध्ये जाते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की W1 इनव्हॅरियंट आहे अंडर n. ओके, फक्त हे लिहायचं कसं, तर लिहिण्यासाठी तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आली असेल तर तुम्ही डायरेक्टली हे लिहू शकता की सिन्स W इज इनव्हॅरियंट अंडर n राईट. आता मी बाकीचं सगळं एक्सप्लेनेशन लिहित नाही इथे, फक्त एक इम्पॉर्टंट पॉईंट लिहितो की जो आपल्याला लक्षात येण्यासाठी जरा त्रासदायक आहे. अँड n⁻⁻r ऑफ Z1 बिलॉंग्स टू W, कॉमा, it follows that it simply follows that W1 is invariant under n. W1 काय झाला, इनव्हॅरियंट झाला अंडर n. ओके, नो प्रॉब्लेम. आता काय होतं आहे बघा, आता मी तुम्हाला एक सांगतो, W1 इनव्हॅरियंट झाला अंडर n बरोबर आहे. आता W1 काय करू शकत नाही, तर W1 तुमची सेकंड कंडिशन सॅटिस्फाय करू शकत नाही. कोणती, एक मिनटं मी तुम्हाला घेऊन जातो. हे बघा, थोडक्यात मला काय सांगायचं आहे तुम्हाला की W जो आहे तुमचा तो इथे आहे. हे सगळे एलिमेंट स्पॅनिंग सेटमध्ये आहेत. W1 तुम्ही तयार केला आहे, मग काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता
ॲक्च्युली 3 कंडिशन्स होत्या सुरुवातीला. एक तर वी वॉन्ट टू फाइंड अ सबस्पेस डब्ल्यू अशी की ती इन्व्हॅरियंट असायला पाहिजे, त्याचं इंटरसेक्शन डब्ल्यू बरोबर 0 असायला पाहिजे आणि V1 + W = V असायला पाहिजे, असं आपल्याला चेक करायचं होतं. बट राईट, सो आता आपण ज्या स्टेपला आहोत त्या स्टेपला आपण एक नवीनच सबस्पेस फाइंड केलेली आहे. कोणती? W1. तर W1 इन्व्हॅरियंट आहे, म्हणजे W1ने पहिली कंडिशन सॅटिस्फाय केली, बरोबर आहे. जर W1ने दुसरी कंडिशन सॅटिस्फाय केली तर काय प्रॉब्लेम होईल? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना एकमेकांना लॉजिकली अटॅच असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रॉपरली थिंकिंग बाकीच्या मागच्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा सुरुवातीला काय केलं होतं की पूर्ण लेक्चर मी रिवाईज केलं होतं प्रिव्हियस लेक्चर, त्याच्यासाठी की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की W1ने ठीक आहे पहिली कंडिशन सॅटिस्फाय केली, पण W1 दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करू शकतो का? समजा केली तर काय प्रॉब्लेम होईल? तर प्रॉब्लेम या लाईनला होईल जी तुम्ही सुरुवातीला लिहिली होती. तुम्ही काय म्हटलं होतं की W बी द सबस्पेस ऑफ अ लार्जेस्ट पॉसिबल डायमेन्शन सच दॅट W इज इनव्हॅरियंट अंडर N अँड V1 इंटरसेक्शन W इक्वल टू सिंगलटन 0. म्हणजे W ही तुम्ही काय अज्यूम केलं आहे की सगळ्यात जास्त डायमेन्शनची सबस्पेस आहे की जी इन्व्हॅरियंट आहे अंडर N आणि V1 इंटरसेक्शन W सिंगलटन 0 असतो, बरोबर आहे. मग आता तुमच्याकडे आहे W1, बरोबर. W1 झाला इन्व्हॅरियंट आणि जर W1ने ही पण कंडिशन सॅटिस्फाय केली तर W1 हा Wपेक्षा जास्त डायमेन्शनचा आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे W1 हा Wपेक्षा सुद्धा जास्त डायमेन्शनची सबस्पेस तयार होईल, जी सबस्पेस पहिल्या 2 कंडिशन सॅटिस्फाय करेल, राईट. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन टू द ॲझम्पशन ऑफ W, राईट. आणि म्हणून W1 सेकंड कंडिशन सॅटिस्फाय करू शकत नाही. ओके ओके, त्याच्यामुळं मी इथे लिहितो, बट क्लिअरली आय विल राईट क्लिअरली, बट क्लिअरली W1 cannot satisfy okay the condition. कोणती कंडिशन सॅटिस्फाय करू शकत नाही W1? V1 इंटरसेक्शन W1 इक्वल टू सिंगलटन 0. हे का सॅटिस्फाय करू शकत नाही ह्याचं रिझन तुम्हाला लिहितो मी इथे थोडक्यात एकदम, म्हणजे आय विल नॉट गो इन टू द डिटेल ऑफ दॅट, आय विल जस्ट राईट बिकॉज ऑफ मॅक्सिमल नेचर ऑफ W. मी फक्त एवढंच लिहीन की बिकॉज ऑफ मॅक्झिमल नेचर ऑफ W. पण तुम्ही समजून घ्या त्याच्यामध्ये की एक्झॅक्टली काय होतं आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं, राईट. सो W1 सेकंड कंडिशन सॅटिस्फाय करू शकत नाही, म्हणजेच दिस इम्प्लाइज V1 इंटरसेक्शन W1 हा नॉन झिरो आहे. बघा, कारण तुम्ही ते काय म्हटलं की W1 तुमचा सेकंड कंडिशन सॅटिस्फाय करू शकत नाही म्हणजे हे इंटरसेक्शन 0 नाही. मग हे इंटरसेक्शन 0 नाही म्हणजे हे इंटरसेक्शन काय झालं? नॉन झिरो झालं. मग हे इंटरसेक्शन नॉन झिरो असेल तर ऑब्वियसली या इंटरसेक्शनमध्ये एक नॉन झिरो एलिमेंट असेल, बरोबर आहे. सो दिस इम्प्लाइज देअर एक्झिस्ट म्हणण्यापेक्षा देअर इज सम नॉन झिरो एलिमेंट in this intersection. There is some non-zero element in V1 intersection W1, राईट. म्हणजे एक नॉन झिरो एलिमेंट तुम्हाला मिळेल की जो V1 मध्ये पण असेल आणि W1 मध्ये पण असेल, राईट. आता W1चा स्पॅनिंग सेट मला माहिती आहे, सो आय कॅन अज्यूम की तो एलिमेंट कसा दिसू शकतो. सो मी लिहितो V1 इंटरसेक्शन W1 ऑफ दी फॉर्म, त्याचा मी फॉर्म लिहितो की कशा टाईपचा तो एलिमेंट असेल, कारण W1 मध्ये पण आहे. सो W1चा स्पॅनिंग सेट मला माहीत असल्यामुळे आय कॅन राईट द फॉर्म ऑफ दॅट एलिमेंट. सो तो एलिमेंट असा असेल W, बरोबर ना, W पासून स्पॅन होतो ना. सो W मधला एक एलिमेंट W प्लस अल्फा नॉट इंटू Z1, ओके, प्लस अल्फा 1 इंटू N ऑफ Z1, राईट, प्लस अल्फा 2 इंटू N स्क्वेअर ऑफ Z1 प्लस 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 so on अल्फा R minus 1 N raised to R minus 1 ऑफ Z1, ओके. अशा टाईपचा तो एलिमेंट असेल, बरोबर आहे. आणि ऑब्वियसली दिस एलिमेंट इज नॉट इक्वल टू 0, असं तुम्हाला एक एलिमेंट मिळेल इंटरसेक्शनमध्ये, ओके. आता हा जर एलिमेंट तुम्हाला इंटरसेक्शनमध्ये मिळाला तर ऑब्वियसली सगळेच्या सगळे हे जे स्कॅलर्स आहेत ते 0 असू शकत नाहीत, ओके. आता परत त्याचं एक रिझन आहे बघा, म्हणजे मी काय म्हणतो आहे, वेअर, मी इथं लिहितो वाटल्यास मी, वेअर नॉट ऑल अल्फा नॉट अल्फा 1 डॉट 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 सो ऑन अल्फा R minus 1 आर 0,
म्हणजे हे सगळेच्या सगळे स्कॅलर्स 0 असू शकत नाहीत असं मला म्हणायचं आहे. पण हे सगळेच्या सगळे स्कॅलर 0 का असू शकत नाहीत? बरोबर आहे, सगळेच्या सगळे स्कॅलर 0 का असू शकत नाहीत? कारण जर तसं झालं तर प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो. ओके, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की हे लॉजिक अप्लाय करणं की प्रॉब्लेम काय होतो 0 झालं तर. आता मी तुम्हाला सांगतो. हा जो एलिमेंट आहे डब्ल्यू, मी तर शॉर्टकट हे डिस्कशन लिहितो मी, डब्ल्यू प्लस अल्फा नॉट Z1 प्लस अल्फा 1 एन ऑफ Z1, बरोबर आहे, प्लस 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 सो ऑन अल्फा R-1 एन रेस टू R-1 ऑफ Z1, बरोबर आहे. हेच आहे ना. हा एलिमेंट कुठं आहे तुमचा? V1 इंटरसेक्शन W1मध्ये आहे. ठीक आहे. जर सगळेच्या सगळे स्कॅलर 0 झाले, म्हणजे समजा अल्फा नॉटची पण व्हॅल्यू 0 झाली, अल्फा 1ची पण व्हॅल्यू 0 झाली, बरोबर आहे, अल्फा R-1ची पण व्हॅल्यू 0 झाली. जर ह्या सगळ्याच व्हॅल्यू 0 झाल्या तर काय होईल नेक्स्ट स्टेटमेंट? दिस इम्प्लाइज इथे राहील फक्त शिल्लक W. सो त्याचा अर्थ असा होईल की W बिलॉंग्स टू V1 इंटरसेक्शन W1, बरोबर आहे. W बिलॉंग्स टू V1 इंटरसेक्शन W1 आणि W कसा आहे? नॉन झिरो, कारण एलिमेंट तर नॉन झिरो आहे, तो एलिमेंट नॉन झिरो आहे. सो W नॉन झिरो, जो काही शिल्लक राहील पार्ट तो नॉन झिरोच असणार आहे, राईट. सो W नॉन झिरो आहे. सो याचा अर्थ असा होतो आहे की W V1मध्ये गेला ना, W V1 इंटरसेक्शन W1मध्ये गेला, म्हणजे W V1मध्ये गेला. ओके, ऑलरेडी W कुठं आहे बघा, ऑलरेडी W कुठं आहे? Wमध्ये आहे, कॅपिटल Wमध्ये. सो याचा अर्थ W कुठे गेला? सो याचा अर्थ असा झाला की W गेला V1 इंटरसेक्शन Wमध्ये, बरोबर आहे. पण V1 इंटरसेक्शन W काय आहे? तर V1 इंटरसेक्शन W आहे सिंगलटन 0, ओके. आणि W इथे काय आहे? नॉन झिरो. बघा तुम्ही, हे बघू शकता तुम्ही, V1 इंटरसेक्शन W काय आहे? सिंगलटन 0 आहे. आणि इथे तुम्हाला मिळतं W V1 इंटरसेक्शन Wमध्ये, जो की नॉन झिरो आहे. सो कॉन्ट्राडिक्शन, राईट, कॉन्ट्राडिक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळेच्या सगळे स्कॅलर्स 0 असू शकत नाहीत. ओके, सो मी ब्ल्यू कलरमध्ये सगळं लिहिलेलं आहे डिस्कशन. सो सगळेच्या सगळे स्कॅलर 0 असू शकत नाहीत. मग आता सगळे स्कॅलर 0 नाही आहेत, तर तुमच्याकडे कोणते कोणते स्कॅलर्स आहेत? तुमच्याकडे आहे अल्फा नॉट, तुमच्याकडे आहे अल्फा 1, तुमच्याकडे आहे अल्फा 2 डॉट 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 सो ऑन अल्फा R-1 पर्यंत तुमच्याकडे स्कॅलर्स अवेलेबल आहेत. आणि आत्ताच तुम्ही काय म्हटला की सगळेच्या सगळे स्कॅलर 0 असू शकत नाहीत. इज इट द स्टेटमेंट? येस. सो सगळेच्या सगळे स्कॅलर जर 0 नसतील तर डेफिनेटली तुम्हाला नॉन झिरो स्कॅलर मिळेल. म्हणजे समजा अल्फा नॉट 0 नाही आहे, ओके, अल्फा नॉट 0 आहे, मग अल्फा 1 नॉन झिरो असेल. अल्फा 1 0 आहे, मग अल्फा 2 नॉन झिरो असेल. अल्फा 2 पण 0 आहे, मग अल्फा 3 नॉन झिरो असेल. म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला नॉन झिरो स्कॅलर मिळणारच आहे, कारण सगळेच्या सगळे स्कॅलर 0 असू शकत नाहीत. सो मी असं काय एक अजूम करतो की लेट अल्फा S, ओके, बी द फर्स्ट नॉन झिरो स्कॅलर. लेट अल्फा S बी द फर्स्ट नॉन झिरो स्कॅलर, असं आपण ॲज्युम करूया. सो एलिमेंट जो आहे तुमचा वरचा, तुम्ही हा एलिमेंट लिहिला होता ना, हां, तो कसा दिसेल तुम्हाला आता? ओके, सो तो कसा दिसेल तुम्हाला? अल्फा एसच्या आधीचे सगळे स्कॅलर 0 आहेत, कारण अल्फा एस हा पहिला नॉन झिरो स्कॅलर आहे. सो तुमचा एलिमेंट दस काय होईल सिच्युएशन? W आहेच अल्फा रेस टू एस नाही, आय जस्ट वॉन्ट टू टेक एस इन डाउन, या अल्फा एस Z एन रेस टू एस ऑफ Z1 पाहिजे मला, एन रेस टू एस ऑफ Z1 प्लस अल्फा S प्लस 1 एन रेस टू एस प्लस 1 ऑफ Z1, बरोबर आहे, प्लस 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 सो ऑन अल्फा R-1, ओके, एन रेस टू R-1 ऑफ Z1. हा एलिमेंट तुम्हाला कुठे दिसेल? V1 इंटरसेक्शन W1मध्ये. पण आता W1 मी बाजूला टाकतो. सो हा एलिमेंट ऑब्वियसली कुठं असेल? V1मध्ये असेल, कारण ॲक्च्युली तो V1 इंटरसेक्शन W1मध्ये आहे, बरोबर आहे. सो हा एलिमेंट तुम्हाला V1मध्ये पण मिळणारच आहे, बरोबर आहे. ओके, सो आता काय करूया? सो दिस इम्प्लाइज W प्लस एन रेस टू एस बाहेर काढा. सो तुमच्याकडे राहील अल्फा S प्लस अल्फा S प्लस 1 एन ऑफ Z1 प्लस 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 सो ऑन अल्फा R-1 एस तुम्ही बाहेर काढला आहे. सो एन रेस टू R-1 मायनस एस होणार आहे इथून ऑफ Z1. हा एलिमेंट तुम्हाला V1मध्ये मिळणार आहे, बरोबर आहे. Z1 पण बाहेर काढून टाका. सो Z1 तुम्ही बाहेर काढला तर तुम्हाला हेच स्टेटमेंट असं लिहिता येईल, W प्लस एन रेस टू एस ऑफ, बरोबर,
अल्फा एस प्लस अल्फा एस प्लस 1 एन प्लस 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 सो ऑन. ऑपरेटर आतमध्ये ठेवतो मी फक्त. अल्फा आर मायनस 1 एन रेस टू आर मायनस 1 मायनस एस ऑफ Z1 बिलॉंग्स टू V1 असं तुम्हाला स्टेटमेंट मिळेल. बरोबर आहे. पण अल्फा एस कसा आहे, हा नॉन झिरो आहे ना. बरोबर आहे. अल्फा एस काय आहे, नॉन झिरो आहे. आणि हा नॉन झिरो असल्यामुळे एक थेरम आपण प्रूव्ह केला होता. तो थेरम आय थिंक या PDF मध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार. तो थेरम तुम्हाला इथे बघायला मिळेल की अल्फा नॉट जर नॉन झिरो असेल, इकडे आहे तो थेरम आपल्याकडे, की अल्फा नॉट जर नॉन झिरो असेल तर काय होतं, अल्फा नॉट प्लस जस्ट अ सेकंड, यस या अल्फा नॉट जर नॉन झिरो असेल तर अल्फा नॉट प्लस अल्फा 1t प्लस अल्फा 2t स्क्वेअर प्लस 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 वन अल्फा एम टी रेस टू एम इन्व्हर्टिबल असतो. राईट. सो एक्झॅक्टली तुम्हाला ते बघायला मिळेल इथे. राईट. सो त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता की हा नॉन झिरो असल्यामुळे सिन्स तुम्ही लिहू शकता इथे की अल्फा एस नॉन झिरो आहे, कॉमा इट फॉलोज दॅट अल्फा एस प्लस अल्फा एस प्लस 1 एन प्लस 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 सो ऑन अल्फा आर मायनस 1 एन रेस टू आर मायनस 1 मायनस एस. ओके. हा एलिमेंट इन्व्हर्टिबल असेल, हा ऑपरेटर काय असेल, इन्व्हर्टिबल असेल. ओके. हे तुम्हाला सांगता येतं. आता त्याचा इन्व्हर्स काहीतरी अज्यूम करू. सो लेट कॅपिटल आर बी द इन्वर्स ऑफ अल्फा एस प्लस अल्फा एस प्लस 1 एन प्लस 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 सो ऑन अल्फा आर मायनस 1 एन रेस टू आर मायनस 1 मायनस एस. ओके. हा इन्वर्स आहे असं ॲज्यूम करूया. सो आता हे जे स्टेटमेंट आहे तुमचं कुठलं, त्या स्टेटमेंटला वाटल्यास मी एक बॉक्स करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे स्टेटमेंटबद्दल बोलतो आहे मी. ओके. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट दिस स्टेटमेंट. ओके. हां, हे थोडंसं येस ह्या स्टेटमेंटबद्दल बोलतो आहे मी. सो हेच जे स्टेटमेंट आहे तुमचं, ह्या स्टेटमेंटवर रादर दॅन डुईंग बॉक्स आय विल यूज अ हायलाइट. ओके. सो या स्टेटमेंटबद्दल बोलतो आहे मी. हा जो स्टेटमेंट आहे तुमचा, या स्टेटमेंटवर दोन्ही साईडला आर अप्लाय करा. मग दोन्ही साईडला जर तुम्ही आर अप्लाय केला तर काय होणार आहे, तर देन आर ऑफ डब्ल्यू, बरोबर आहे, प्लस म्हणजे आर अप्लाय केला तुम्ही डब्ल्यूवर, सो आर ऑफ डब्ल्यू झाला. इथे जर तुम्ही सेकंड टर्ममध्ये आर अप्लाय केला ना, तर हे ब्रॅकेटमधला जो ऑपरेटर आहे त्याचा इन्वर्स आहे आर. सो आर इंटू दिस ब्रॅकेट विल बी इक्वल टू आयडेंटिटी ऑपरेटर. सो तुम्हाला फक्त इथे एन रेस टू एस बघायला मिळेल. सो एन रेस टू एस, कारण ती ब्रॅकेट आहे त्याचा इन्वर्स आहे ना आर, सो कॉम्पोजिशन विल बी आयडेंटिटी ऑपरेटर. सो आणि हा Z1 बाहेरचा बिलॉंग्स टू काय असेल, राईट साईडला पण तुम्हाला आर अप्लाय करावं लागेल. सो बिलॉंग्स टू आर ऑफ V1. बरोबर आहे, बिलॉंग्स टू आर ऑफ V1. सो याचा अर्थ असं झालं की दिस इम्प्लाइज एन रेस टू एस ऑफ Z1 जो काही असेल दॅट बिलॉंग्स टू आर ऑफ V1 प्लस आर ऑफ W, अशामध्ये असेल तो आर ऑफ V1 प्लस आर ऑफ W. ओके. पण होतं आहे काय की V1 इन्व्हॅरियंट आहे, W इन्व्हॅरियंट आहे. सो होणार काय त्याच्यामुळे की हा जो एलिमेंट आहे एन रेस टू एस ऑफ Z1 तो कुठे जाईल, तो जाईल V1 प्लस डब्ल्यूमध्ये. तो कुठे जाईल, V1 प्लस डब्ल्यूमध्ये. आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की एसची व्हॅल्यू आरपेक्षा कमी आहे. तुम्ही सांगू शकता की एसची व्हॅल्यू आरपेक्षा कमी आहे. तुम्ही वरच्या डिस्कशनवरून सुद्धा हे बघू शकता की एसची व्हॅल्यू आरपेक्षा कमी आहे. बरोबर आहे. सो एन रेस टू एस ऑफ Z1 बिलॉंग्स टू V1 प्लस डब्ल्यू तुम्हाला मिळेल. बरोबर आहे. आणि पण हे कॉन्ट्रडिक्शन आहे. हे कॉन्ट्रडिक्शन का आहे, कारण तुम्ही एक सुरुवातीला एक स्टेटमेंट तुम्ही ॲज्यूम केलं होतं. कुठे गेलं ते स्टेटमेंट, V इज इक्वल टू सो तुम्ही इथे म्हटलं होतं बघा की एन रेस टू आर ऑफ Z V1 प्लस डब्ल्यूमध्ये आहे, पण आरपेक्षा लहान कोणत्याही व्हॅल्यूसाठी एन रेस टू आय ऑफ Z हा V1 प्लस डब्ल्यूमध्ये असू शकत नाही. हे तुमचं स्टेटमेंट होतं. सो तसंच तुम्हाला ह्या स्टेटमेंटला कॉन्ट्रडिक्शन इथे मिळतं आहे की एन रेस टू एस ऑफ Z1 जो तुमचा आहे तो तुमचा V1 प्लस डब्ल्यूमध्ये जातो आहे. ओके. आता तुम्हाला फक्त एक कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं की Z1 आहे आणि ते स्टेटमेंट झेडसाठी आहे, पण तुमच्याकडे एक Z1 आणि झेडमधलं रिलेशन पण आहे. राईट. Z1 इज नथिंग बट Z मायनस V नॉट. सो ते रिलेशन जर तुम्ही यूज केलं नाही इथे Z1च्या ठिकाणी Z मायनस V नॉट, सो यू विल फाइंड द सेम थिंग. म्हणजे मी तुम्हाला करून दाखवतो वाटल्यास. सो एन रेस टू एस ऑफ Z1ची व्हॅल्यू काय आहे, Z मायनस V नॉट. बरोबर आहे. हे कुठे गेलं तुमचं, V1 प्लस डब्ल्यूमध्ये गेलं. ठीक आहे ना. सो ॲप्लाय करा एन रेस टू एस. सो एन रेस टू एस ऑफ Z
मायनस एन रेस टू एस ऑफ व्ही नॉट कशात गेला, V1 प्लस डब्ल्यूमध्ये गेला, बरोबर आहे. बट व्ही नॉट कशामध्ये होता, व्ही नॉट कॅपिटल V1मध्ये होता. सो V1 इन्व्हॅरियंट असल्यामुळे बरं मी लिहितो एन रेस टू एस ऑफ झेड बिलॉंग्स टू एन रेस टू एस ऑफ व्ही नॉट प्लस V1 प्लस डब्ल्यू, बरोबर आहे. पण ही जी टर्म आहे ही पहिली टर्म पण V1मध्येच आहे आणि सेकंड टर्म पण तुमची V1च आहे. सो ॲडिशन विल बी अगेन V1, इट इज नॉट गोइंग टू अफेक्ट युअर ॲडिशन. सो एन रेस टू एस ऑफ झेड बिलॉंग्स टू V1 प्लस डब्ल्यू हेच तुम्हाला मिळणार आहे, आणि जे की कॉन्ट्राडिक्शन आहे, राईट. फक्त व्हॅल्यू पुट केली नव्हती, सो तुम्हाला असं वाटलं असेल की ते Z1 आहे आणि पहिलं स्टेटमेंट झेडसाठी होतं, मग असं कसं काय. बट नाव आय थिंक यू मट हॅव गॉट द पॉईंट. सो कॉन्ट्राडिक्शन मिळते तुम्हाला. पण हे आत्तापर्यंत तुम्ही भरपूर कॉन्ट्राडिक्शन्स घेतलेत, पण कॉन्ट्राडिक्शन घेतलेत कशाला तुम्ही, कुठल्या स्टेटमेंटला तुम्हाला कॉन्ट्राडिक्शन, आता याच्यापुढे तुम्हाला कॉन्ट्राडिक्शन मिळत नाहीत, राईट. सो कोणत्या स्टेटमेंटला तुम्ही आत्तापर्यंत कॉन्ट्राडिक्ट करत आलाय, काय होतं तुमचं सुरुवातीचं ॲझम्पशन ज्याला तुम्ही कॉन्ट्राडिक्ट करत आलाय आत्तापर्यंत, राईट. सो तुमचं कॉन्ट्राडिक्शन, तुमचं असं होतं कॉन्ट्राडिक्शन की तुम्ही ॲझ्युम केलं होतं की V इज इक्वल टू V1 प्लस डब्ल्यू. दिस इज द स्टेटमेंट, की ज्या स्टेटमेंटमुळे हा सगळा गोंधळ क्रिएट झाला. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉन्ट्राडिक्शन मिळत गेलं आणि आपण एंडला प्रूव्ह केलं की कॉन्ट्राडिक्शन मिळतं आहे. जर V इज नॉट इक्वल टू V1 प्लस डब्ल्यू असेल तर कॉन्ट्राडिक्शन मिळतं आहे, म्हणून हेन्स दिस इज कॉन्ट्राडिक्शन. लेट मी जस्ट राईट इट. दिस इज द फायनल स्टेप ऑफ आवर प्रूफ. सो दिस इज कॉन्ट्राडिक्शन, एक्झॅक्टली दिस इज कॉन्ट्राडिक्शन, कारण असं होऊ नाही शकत. सो त्याच्यामुळे तुम्ही जे ॲझ्युम केलं होतं ते चुकीचं आहे, आणि तुम्ही जे ॲझ्युम केलं होतं ते की V नॉट इक्वल टू V1 प्लस डब्ल्यू, बट we have to say that V is equal to V1 plus W, right. So finally we have proved that V is equal to V1 plus W, आणि W ने ऑलरेडी दोन कंडिशन सॅटिस्फाय तरी केल्या होत्याच. सो तुम्हाला एक सबस्पेस V1 W अशी मिळाली की तुम्ही Vला V1 आणि Wच्या डायरेक्ट सममध्ये एक्सप्रेस करू शकता. सो दिस कम्प्लीट्स द प्रूफ ऑफ युअर थेरम. Okay, so I hope you must have got the proof of this theorem, right? Okay, no problem. After this I will move to the next type of operator. I was discussing about the triangular operator, then I discussed the nilpotent transformations. Okay, I discussed some important theorems based on nilpotent transformation. Okay, and now I will discuss diagonalizable linear operator. Okay, so let me just go to the diagonalizable linear operator. Okay, so I told you all these things we are doing just to prove one that big theorem. सो तो थेरम प्रूव्ह करण्यासाठी अजून आपल्याला जॉर्डन कॅनॉनिकल फॉर्म्स वगैरे बघावे लागतील. सो वी विल सी दॅट. बट हे छोटे छोटे पार्ट्स लक्षात ठेवा, कारण हा जो थेरम तुम्ही प्रूव्ह केला आहे ह्याचे छोटे छोटे पार्ट्स जे आहेत ना ते फार इम्पॉर्टंट आहेत, आणि दे कॅन बी युजफुल इन द एक्झामिनेशन्स, राईट. सो फॉर एक्झाम्पल हा थेरम आहे, हा त्या बिग थेरमचा छोटासा पार्ट आहे, बट हा इम्पॉर्टंट आहे. तसंच हा एक थेरम आहे, पण तो ते बिग थेरमचा एक छोटासा पार्ट आहे, तो हा इम्पॉर्टंट आहे, राईट. सो असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे छोटे छोटे पार्ट्स जे बघताय तुम्ही ते सगळे छोटे छोटे पार्ट्स इम्पॉर्टंट आहेत ॲज फार ॲज पॉईंट्स ऑफ एक्झामिनेशन इज कन्सर्न, राईट. सो यू कॅनॉट जस्ट फोकस ऑन द बिग थेरम अँड यू कॅनॉट लूज द स्मॉल स्मॉल पार्ट्स, राईट. यू हॅव टू फोकस ऑन द स्मॉल स्मॉल पार्ट्स ॲज वेल. Okay, so let me just now move my attention to the next kind of operator. So I'm going to talk about diagonalizable linear operator. So my point of discussion is diagonalizable linear operator. Okay, now what is diagonalizable linear operator? I know what is diagonalizable matrix, but is does it have something to do with diagonalizable linear operator? Diagonalizable matrix मला माहिती आहे की समजा तुम्हाला एखादा मॅट्रिक्स दिला असेल A, तर A हा समजा तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स आहे, आणि समजा हा मॅट्रिक्स सिमिलर आहे कुणाला, लेट मी राईट, हा मॅट्रिक्स सिमिलर आहे कुणाला, पण एका Dला, म्हणजे D म्हणजे काय, डायगोनल मॅट्रिक्स. तर हा एका डायगोनल मॅट्रिक्सला काय आहे, सिमिलर आहे. ओके, सो ए हा एका डायगोनल मॅट्रिक्सला सिमिलर आहे असं जर तुम्हाला लक्षात आलं तर आपण म्हणतो की ए डायगोनलायझेबल आहे, बरोबर आहे. म्हणजेच देअर एक्झिस्ट सम इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स पी, देअर एक्झिस्ट सम invertible matrix P, okay, matrix P such that P inverse AP is diagonal matrix, right. सो असं जर झालं तर आपण त्याला म्हणतो की ए हा सिमिलर आहे डायगोनल मॅट्रिक्सला, आणि त्याच्यामुळे आपण एला काय म्हणतो की ए हा डायगोनलाइज करता येतो, राईट. सो याचा डायगोनलायझेबल लिनियर ऑपरेटरसोबत काही संबंध आहे का,
आणि जर असेल तर कसा, आणि एक्झॅक्टली तो संबंध आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. सो दॅट्स वाय वी हॅव टू फोकस ऑन डायगोनलायझेबल लिनियर ऑपरेटर. Okay, so we have already seen that every matrix, every linear operator is similar to, sorry, it can be represented by a matrix, right? Okay, so that is the connection point between linear operator and matrices. Okay, so if you want to define a diagonalizable linear operator, suppose you are provided with an operator. मी तुम्हाला एक डेफिनेशनचं बेसिक सांगतो. समजा तुम्हाला एक ऑपरेटर दिलेला आहे टी इज ऑपरेटर फ्रॉम वेक्टर स्पेस टू वेक्टर स्पेस, आणि समजा तुमची वेक्टर स्पेस आहे फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस. फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस असल्यामुळे तुम्ही त्याचा मॅट्रिक्स फाइंड करू शकता, कारण डायमेन्शन फायनाईट असेल तर मॅट्रिक्स पण जो असेल तुमचा तो फायनाईट ऑर्डरचा असेल, अदरवाईज मॅट्रिक्स विल बी ऑफ इनफायनाईट ऑर्डर. सो इथे व्ही जी आहे ती तुमची फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे, आणि टी फ्रॉम व्ही टू व्ही हे तुमचं एक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्याला आपण लिनियर ऑपरेटर म्हणतो, कारण डोमेनमधले वेक्टर स्पेस आणि कोडोमेनमधले वेक्टर स्पेस दोन्हीही वेक्टर स्पेसेस सेम असल्यामुळे अशा टाईपच्या लिनियर ट्रान्सफॉर्मेशनला आपण लिनियर ऑपरेटर म्हणतो, राईट. ओके, सो आता समजा टी हा व्ही टू व्ही लिनियर ऑपरेटर दिला आहे तुम्हाला. सो तुम्ही काय करता, सो विथ समजा अँड लेट बी बी द बेसिस ऑफ दॅट व्ही. सो लेट बी बी द बेसिस ऑफ व्ही. ओके, तुम्ही आता काय करणार आहात, तर तुम्ही टीचा मॅट्रिक्स फाइंड करणार विथ रिस्पेक्ट टू दिस बेसिस बी, बरोबर आहे. ओके, जर हा मॅट्रिक्स डायगोनलायझेबल असेल, म्हणजे टीचा मॅट्रिक्स जर डायगोनलायझेबल असेल तर टी डायगोनलायझेबल असतो. ओके, असं आपण डेफिनेशन करतो आपण. सो डायगोनलायझेबल ऑपरेटर डिफाईन करण्यासाठी आपल्याला त्याच्या मॅट्रिक्सचा आधार घ्यावा लागतो, सपोर्ट घ्यावा लागतो. जर मॅट्रिक्स ऑफ टी जर डायगोनलायझेबल असेल तर आपण टीला डायगोनलायझेबल म्हणतो. आता ॲक्च्युली थोडीशी एक छोटीशी थेअरी आहे डायगोनलायझेबल मॅट्रायसेससाठी, की समजा एखादा मॅट्रिक्स जर डायगोनलायझेबल असेल तर तो स्वतःच्या ट्रान्सपोजला सिमिलर असतो. म्हणजे हे थोडंसं तुम्हाला ऐकायला थोडं वेगळं वाटेल, बट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट, की लेट ए बी डायगोनलायझेबल मॅट्रिक्स. समजा ए काय आहे, एक डायगोनलायझेबल मॅट्रिक्स आहे. लेट ए बी अ डायगोनलायझेबल मॅट्रिक्स. ठीक आहे, डायगोनलायझेबल मॅट्रिक्स. देन A is similar to its own transpose, to its own transpose. तो स्वतःच्याच ट्रान्सपोजला काय असतो, सिमिलर असतो, जर तो डायगोनलायझेबल मॅट्रिक्स असेल तर. ह्याचा प्रूफ फार इझी आहे. म्हणजे आता समजा ए डायगोनलायझेबल आहे, सपोज ए इज डायगोनलायझेबल. ओके, सपोज ए इज डायगोनलायझेबल. ओके, आता ए जर डायगोनलायझेबल असेल तर दिस इम्प्लाइज देर एक्झिस्ट सम इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स पी. देर एक्झिस्ट सम इन्व्हर्टिबल matrix P such that P inverse AP is a diagonal matrix. बरोबर आहे, असं होतं. ओके, आता ह्या स्टेटमेंटचा ट्रान्सपोज घ्या दोन्हीही साईडला. सो याच्यावरून तुम्हाला ॲक्च्युली काय करता येईल, एची व्हॅल्यू लिहिता येईल तुम्हाला. सो दिस इम्प्लाइज व्हॉट इज ए. सो ए इज इक्वल टू आय थिंक पी डी पी इनवर्स. जस्ट पीने प्री मल्टिप्लाय आणि पी इनवर्सने पोस्ट मल्टिप्लाय केले दोन्ही साईडला. सो एची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल पी डी पी इनवर्स. टेक ट्रान्सपोज. सो दस ए ट्रान्सपोज इज इक्वल टू पी डी पी इनवर्सचा ट्रान्सपोज, राईट आहे. ओके, सो दिस इज इक्वल टू P inverse transpose, then it is D transpose, then it is P transpose, right? But I can write it as a P inverse transpose is nothing but P transpose inverse. Okay, D transpose will be D, कारण D diagonal matrix आहे आणि diagonal matrix चा transpose तो स्वतःच येतो, आणि इथे P transpose आहे. ठीक आहे. सो आता तुम्ही काय करा की P transpose ला Q पुट करा. ओके, सो जर मी ह्याला Q पुट केलं तर इट विल बी Q इनवर्स D इंटू Q. Qला काय पुट केलं आहे, वेअर Q इज इक्वल टू P ट्रान्सपोज. बरोबर आहे. सो हा झाला Q इनवर्स डी क्यू. आता डीची व्हॅल्यू पुट करा. डीची व्हॅल्यू काय होती, P इनवर्स AP.
So this is equal to Q inverse P inverse A P Q. फक्त मी डीची व्हॅल्यू पुट केली आहे, राईट. सो ह्याला ब्रॅकेट्स जर टाकल्या थोड्याशा, तर पहिली ब्रॅकेट मी टाकेन क्यू इन्वर्स पी इन्वर्सला आणि इकडची ब्रॅकेट टाकेन मी पी क्यूला, बरोबर आहे. सो हे कसं झालं मग, दिस इज पी क्यू इन्वर्स, बरोबर आहे. क्यू इन्वर्स पी इन्वर्स म्हणजे पी क्यू इन्वर्स ए इंटू पी क्यू, बरोबर आहे. सो पी क्यू इन्व्हर्टिबल आहे, ओके. आणि तुम्हाला काय मिळालं, ए ट्रान्सपोज इज इक्वल टू पी क्यू इन्वर्स ए इंटू पी क्यू. सो ए ट्रान्सपोज आणि ए एकमेकांना सिमिलर झाले. सो दॅट्स वाय ए इज सिमिलर टू ए ट्रान्सपोज, कारण पी क्यू इन्व्हर्टिबल आहे. सो देर एक्झिस्ट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स पी क्यू such that A transpose is equal to PQ inverse A into PQ. So that means A transpose is similar to A is similar to A transpose, same thing, no problem, right? So म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर मॅट्रिक्स डायगोनलायझेबल असेल तर तो स्वतःच्या ट्रान्सपोजला सिमिलर असतो. ओके, नो प्रॉब्लेम. आफ्टर दिस I will discuss one theorem, but before that theorem I will discuss Jordan canonical form. जॉर्डन कॅनॉनिकल फॉर्म डिस्कस करण्याचं कारण एकच आहे की आपण डायगोनलायझेबल मॅट्रिक्स शिकतोय. सो डायगोनलायझेबल मॅट्रिक्स शिकून झाल्यानंतर तुम्हाला जॉर्डन कॅनॉनिकल फॉर्म्स फाइंड करता येतील इझिली, अँड आय विल टेक एक्झाम्पल्स बेस्ड ऑन जॉर्डन कॅनॉनिकल फॉर्म. बट लेट मी जस्ट इंट्रोड्यूस टू यू व्हॉट आर द जॉर्डन कॅनॉनिकल फॉर्म्स. ओके, तर येस, सो सुरुवातीला आय विल जस्ट डिस्कस जॉर्डन, जस्ट मिनिट. Jordan canonical form will be discussed with you, but I am just thinking of should I take an example or should I just introduce to you Jordan canonical, because I'm going to take examples later on. So okay, so first of all what I will do, I will just take continuous string of theorems, okay, based on diagonalizable matrices and diagonalizable linear operator, and then I will continue with the Jordan canonical forms. Okay, so let me just continue with the theorem. Theorem says something like this. Theorem is like this, that let A be n cross n matrix. ठीक है, let A be n cross n matrix. Okay, if A has n distinct eigenvalues, म्हणजे एच्या आयगनव्हॅल्यूज सगळ्याच्या सगळ्या आयगनव्हॅल्यू डिस्टिंक्ट असतील, म्हणजे प्रत्येक आयगनव्हॅल्यूची अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 1 असेल, n डिस्टिंक्ट आयगनव्हॅल्यूज, then A is diagonalizable. A is diagonalizable. We are studying diagonalizable linear operators and I am talking about matrices, so it is not very different thing. कारण जर समजा तुम्हाला एखादा लिनियर ऑपरेटर चेक करायचा आहे की तो डायगोनलायझेबल आहे का नाही, तर तुम्ही त्याचा मॅट्रिक्स फाइंड करा. मॅट्रिक्स फाइंड करा, त्याच्या आयगनव्हॅल्यूज फाइंड करा, त्या लिनियर ऑपरेटरचा मॅट्रिक्स फाइंड करा विथ रिस्पेक्ट टू बेसिस, आणि आयगनव्हॅल्यू फाइंड करा. जर आयगनव्हॅल्यू तुम्ही फाइंड केल्या आणि तुमच्या लक्षात आलं की सगळ्याच्या सगळ्या आयगनव्हॅल्यू डिस्टिंक्ट आहेत, ऑटोमॅटिकली काय होणार आहे की तो मॅट्रिक्ससुद्धा डायगोनलायझेबल होईल आणि त्याच्यामुळे तो लिनियर ऑफ ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा डायगोनलायझेबल होईल. फक्त एक प्रॉब्लेम याच्यामध्ये असा राहतो की तुम्ही एका वेक्टर स्पेसला एकापेक्षा जास्त बेसिस असू शकतात. म्हणजे इथं जी डेफिनेशन आपण करतोय त्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की टी इज अ लिनियर ऑपरेटर फ्रॉम व्ही टू व्ही, बट एका वेक्टर स्पेसला एकापेक्षा जास्त बेसिस असू शकतात. सो असं होऊ शकतं की तुम्ही एक बेसिस सिलेक्ट केला तर विथ रिस्पेक्ट टू दॅट बेसिस जो मॅट्रिक्स तुम्हाला मिळेल तो डायगोनलायझेबल नसेल, बरोबर आहे. तुम्ही दुसरा बेसिस घेऊन बघा. सो असा कंडिशन अशी आहे की असा एकतरी बेसिस मिळाला पाहिजे की विथ रिस्पेक्ट टू दॅट बेसिस मॅट्रिक्स ऑफ टी काय असेल, डायगोनलायझेबल असेल. ओके, सो लेट मी कम बॅक टू द पॉईंट की एला जर एन डिस्टिंक्ट आयगनव्हॅल्यूज असतील तर ए डायगोनलायझेबल असेल. ओके, सो आपण त्याला सुरुवातीचे काही ॲझम्पशन्स करूयात की लेट ए बी एन बाय एन मॅट्रिक्स. ओके, just a second. Let A be n cross n matrix, okay, and lambda 1, lambda 2, dot so on lambda n be n distinct eigenvalues of A.
सो तुमचा क्लेम जो आहे तो क्लेम असा आहे की ए इज डायगोनलायझेबल, ए इज डायगोनलायझेबल, राईट. हा तुमचा क्लेम आहे. हाऊ कॅन यू प्रूव्ह दिस क्लेम? सो हा क्लेम प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही इंडक्शन यूज करणार आहात. जर त्याचे इंडक्शन यूज करण्या अगोदर आपल्याला प्रत्येक आयगन व्हॅल्यूचा एक आयगन वेक्टर कन्सिडर करावा लागेल. सपोज v1 v2 dot 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 so on vn are eigenvectors corresponding to lambda 1 lambda 2 dot 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 lambda n. ओके. आता आपण प्रूव्ह काय करणार की इंडक्शनने आपण प्रूव्ह करणार की हे सगळेच्या सगळे आयगन वेक्टर्स लिनियरली इंडिपेंडंट आहेत. सो माझा सब क्लेम असा असेल की v1 v2 डॉट 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 vn हे सगळे काय आहेत, लिनियरली इंडिपेंडंट आहेत. लक्षात घ्या, जर वेक्टर स्पेसला n लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर्स असतील, म्हणजे मॅट्रिक्सला जर n लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर्स असतील तर तो मॅट्रिक्स डायगोनलायझेबल असतो, राईट. सो त्याच्यामुळे आपण ती आयडिया यूज करण्यासाठी आपण प्रूव्ह करणार की v1 v2 vn काय आहेत, लिनियरली इंडिपेंडंट आहेत. इंडक्शन यूज करणार आहे मी याच्यासाठी. सो फॉर n इक्वल टू 1 स्टेटमेंट प्रूव्ह करण्याची गरजच नाही, कारण n इक्वल टू 1साठी सिंगलटन v1 हा तुमचा सेट आहे, एक सिंगल आयगन वेक्टर, आणि तो नॉन झिरो असल्यामुळे इज लिनियरली इंडिपेंडंट. सो n इक्वल टू 1साठी प्रूव्ह करण्याची गरज नाही. आपण असं ॲझ्युम करूया की आपलं स्टेटमेंट ट्रू आहे फॉर n इक्वल टू k. ओके. So let us assume कि suppose this is my induction hypothesis. Suppose v1 v2 dot 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 vn minus 1 are linearly independent असं ॲझ्युम करा. आणि तर तुम्हाला माहिती आहे की प्रूव्ह काय करायचं इंडक्शन स्टेपला की v1 v2 vn हे सगळेच्या सगळे लिनियरली इंडिपेंडंट असतील. ते प्रूव्ह करण्यासाठी लेट लिनियर कॉम्बिनेशन इक्वल टू 0. सो लेट अल्फा 1 v1 प्लस अल्फा 2 v2 प्लस 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 अल्फा एन व्ही एन इक्वल टू 0 घ्या, कारण तुम्हाला लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचे आहेत. सो सगळेच्या सगळे स्कॅलर तुम्हाला 0 प्रूव्ह करावे लागतील, राईट. आता हे जे इक्वेशन आहे ह्याला मी बॉक्स करेन, कारण हे इक्वेशन फार माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. या इक्वेशनला पहिल्यांदा मी एने मल्टिप्लाय करेन. जर मी या इक्वेशनला एने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, तर मल्टिप्लाय, याला आपण वाटल्यास स्टार पण म्हणूया. सो मल्टिप्लाय स्टार बाय ए. जर एला स्टारला एने मल्टिप्लाय केलं तर इट विल बी अल्फा 1 ए व्ही 1 प्लस अल्फा 2 ए व्ही 2 प्लस 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 सो ऑन अल्फा एन ए व्ही एन इक्वल टू 0. ओके, असं मिळेल तुम्हाला. बट ए व्ही 1 म्हणजे लॅम्डा 1 व्ही 1, बिकॉज व्ही 1 इज आयगन वेक्टर करस्पॉन्डिंग टू लॅम्डा 1, सो इट इज लॅम्डा 1 व्ही 1. अल्फा 2 ए व्ही 2 म्हणजे लॅम्डा 2 व्ही 2 प्लस 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 सो ऑन ए व्ही एन म्हणजे लॅम्डा एन व्ही एन, असं होईल हे. दिस इज इक्वल टू 0. ओके. सो हे झालं एक इक्वेशन, याला मी म्हणतो डबल स्टार. आणि आता जे तुमचं इक्वेशन होतं स्टार, ओके, त्या इक्वेशनला तुम्ही एक करू शकता की लॅम्डा एनने मल्टिप्लाय करू शकता तुम्ही तुमच्या स्टारला. ओके. सो मल्टिप्लाय स्टार बाय लॅम्डा एन. सो मल्टिप्लाय स्टार बाय लॅम्डा एन. सो तुम्हाला मिळेल अल्फा 1 लॅम्डा एन इंटू व्ही 1 प्लस अल्फा 2 लॅम्डा एन इंटू व्ही 2, कारण मी लॅम्डा एनने मल्टिप्लाय करतो आहे, राईट. सो अल्फा एन लॅम्डा एन इंटू व्ही एन इक्वल टू 0 असं मला मिळेल, राईट. सो ह्याला आपण म्हणूया ट्रिपल स्टार, राईट. आणि आता जर तुम्ही स्टार आणि ट्रिपल स्टार जर सबट्रॅक्ट केले एकमेकांमधून, जर हे सबट्रॅक्शन तुम्ही कॅरी आउट केलं तर तुमच्या लक्षात येईल सबट्रॅक्टिंग राईट, subtracting स्टार फ्रॉम डबल स्टार फ्रॉम ट्रिपल स्टार. सो तुम्हाला लक्षात येईल की सबट्रॅक्शन केल्यानंतर अल्फा 1 कॉमन निघेल. इट विल बी लॅम्डा एन मायनस लॅम्डा 1 व्ही 1 प्लस अल्फा 2 इकडे कॉमन निघेल, लॅम्डा एन मायनस लॅम्डा 2 व्ही 2. असं करत करत
एक सेकंड लास्ट टर्म तुमची अशी असेल अल्फा एन मायनस वन कॉमन निघेल लॅमडा एन मायनस लॅमडा एन मायनस वन व्ही एन मायनस वन आणि ही टर्म कॅन्सल होणार ह्या दोन टर्म शेवटच्या. सो दिस इज इक्वल टू 0. बरोबर आहे. बट तुम्ही ऑलरेडी सांगितले की एन मायनस वनपर्यंत वेक्टर्स लिनियरली इंडिपेंडंट आहेत. सो हे सगळे वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट असल्यामुळे बाय इंडक्शन हायपोथेसिस व्हॉट कॅन आय राईट. सो बाय इंडक्शन हायपोथेसिस अल्फा वन सगळे स्कॅलर 0 असणार. लॅमडा एन मायनस लॅमडा वन इक्वल टू 0. अल्फा टू लॅमडा एन मायनस लॅमडा टू इक्वल टू 0. बरोबर आहे. असं करत करत तुम्ही गेला कारण लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स आहेत. सो सगळेच्या सगळे स्कॅलर 0. सो अल्फा एन just a second, let me check. Alpha n minus 1, right? Alpha n minus 1 lambda n minus lambda n minus 1 equal to 0. पण लॅमडा वन लॅमडा टू लॅमडा एन सगळ्या डिस्टिंक्ट ॲगन व्हॅल्यू असल्यामुळे लॅमडा एन मायनस लॅमडा वन 0 असू शकत नाही. लॅमडा एन मायनस लॅमडा टू 0 असू शकत नाही. त्याच्यामुळे काय होणार, कारण डिस्टिंक्ट आहेत ना सगळ्या ॲगन व्हॅल्यू. सो त्यांचं सबट्रॅक्शन 0 कसं असेल डिस्टिंक्ट असल्यामुळे. सो अल्फा वन 0 असेल या केसमध्ये अल्फा टू 0. असं करत करत तुम्हाला मिळेल अल्फा एन मायनस वन 0. बरोबर. आणि हे सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही पुट केल्या कशामध्ये, स्टारमध्ये. सो देन फ्रॉम स्टार या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू 0 झाल्या. बरोबर आहे. सो स्टारमध्ये जर सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तुम्ही 0 तर तुम्हाला फक्त राहील काय तुमच्याकडे अल्फा एन व्ही एन इक्वल टू 0. बट व्ही एन आयगन वेक्टर आहे आणि तो लिनियरली इंडिपेंडंट आहे. सो त्याच्यामुळं दिस इम्प्लाइज अल्फा एन इक्वल टू 0. सो सगळे स्कॅलर 0 मिळाले. सो तुमचे सगळेच्या सगळे वेक्टर्स लिनियरली इंडिपेंडंट झाले. सो दॅट मीन्स ए हॅज n लिनियरली इंडिपेंडंट ॲगन वेक्टर्स. बरोबर आहे. अँड दिस इम्प्लाइज ए इज डायगोनलायझेबल. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह करतो की जर एला एन डिस्टिंक्ट ॲगन व्हॅल्यूज असतील तर ए काय असतो, डायगोनलायझेबल असतो. ओके फाईन. So in this lecture I discussed with you an important theorem based on nilpotent linear transformations, and I also discussed with you what are the meaning of diagonalizable linear operator. I discussed few theorems based on it as also. Okay, so with this I stop here. Thank you.